नमस्कार. आपण आता पिंपळे निल्लक वानेर जो डीपी रोड आहे त्या ठिकाणी उभे आहोत. तर आपण पाहताय ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम झालेला आहे, हा प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे, तर या ठिकाणी वाहतुकीमध्ये शिस्त नाही आणि वाहतूक विभागाचे पोलीस तरी किती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार सेवा करायला, याचा आपण विचार केला पाहिजे. मुळातच हे रोडचं जे नियोजन आहे ते रोड बारीक झालेले आहेत, फुटपाथ मोठे झालेले आहेत. अशा वेळी आपल्याला या धोरणाचा पुनर्विचार करावा लागेल. रोड मोठे करावे लागतील आणि फुटपाथ थोडे छोटे असेल तरी चालेल, कारण वाहतूक शेवटी सुरळीत होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु या कामामध्ये फक्त आपण वाहतूक विभागाकडनं अपेक्षा घेण्यापेक्षा किंवा आम्ही या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्याकरता वॉर्डन नेमलेले आहेत आमच्या मित्र परिवाराच्या वतीने, त्यामुळे तरी जरा थोड्याफार प्रमाणामध्ये वाहतुकीला शिस्त आलेली आहे. परंतु फक्त वॉर्डन नेमणं हा काही पर्याय होऊ शकत नाही, हा काही उपाय होऊ शकत नाही. कायमस्वरूपी नागरिकांनी सुद्धा स्वतःमध्ये स्वयंशिस्त अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा हा प्रश्न सुटेल. एक तर आपला हा संपूर्ण परिसर पिंपळे निल्लक असेल, कसपटे वस्ती, वाकड, विशाल नगर या संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक ही समस्या मोठी येणाऱ्या काळामध्ये होऊ पाहते असं मला या ठिकाणी सांगायचंय. परंतु याच्यावर आपण आत्ताच पर्याय शोधले पाहिजे आणि सर्व उपाययोजना आपण केल्या पाहिजे. जागोजागी सिग्नल बसवावे लागतील, परंतु ते करत असताना नागरिकांनी सुद्धा स्वतः नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी न लावणे, ज्या ठिकाणी नो एंट्री आहे त्या ठिकाणी गाडी घेऊन जाणे, फुटपाथवरनं गाडी चालवणे, असे मला अनेक ठिकाणी निदर्शनास त्या ठिकाणी येत आहे. परंतु आपण नागरिकांनी सुद्धा स्वयंशिस्त बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. वॉर्डन आपण संपूर्ण एरियात जरी आज नेमलेले असले, परंतु कायमस्वरूपी वॉर्डन नेमणं हा काही पर्याय होऊ शकत नाही. आपल्या परिसरातील या वाहतुकीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी जर आपल्याला तोडगा काढायचा असेल, या समस्येचं निर्मूलन जर करायचं असेल, तर वाहतूक विभाग, पालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्या समन्वयातून आपल्याला हा तोडगा काढावा लागेल. परंतु कोणत्याही उपक्रमामध्ये, कोणत्याही समस्येचं निराकरण करण्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणंही तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि या रोडच्या संदर्भात, ज्या रोडवरती वाहतुकीचा प्रचंड ताण आहे, त्या बाबतीत महापालिका प्रशासनाने फुटपाथ बारीक करावे लागतील आणि गाड्यांना जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.